गुड आफ्टरनून स्टुडंट्स. तर आपण गेल्या लेक्चरमध्ये सिलेबस बघितलं होतं की आपला सेमिस्टर सेकंडचा जे सिलेबस आहे ते काय आहे. तर आज आपण जे हे आपल्याला सिलेबसला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण जे आहे नर्वस सिस्टम काय आहे ते आपण आजपासून सुरू करूया. सो लेट स्टार्ट आवर सिलेबस. Initially we will see the syllabus for nervous system and we will study the what is nervous system, how nervous system works, or how it is function in our body. So आपल्याला माहित आहे, आपण गेल्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की सेल्स जे आहे जे युनाइट होतात, सेल्स युनाइट होऊन टिश्यू फॉर्म करतात आणि हे टिश्यूज जे आहे हे टिश्यूज काय करतात, फर्दर हे टिश्यूज युनाइट होऊन ऑर्गन एक तयार करतो आणि हे पर्टिक्युलर जे ऑर्गन्स तयार करतात टिश्यूज, कसं आहे पर्टिक्युलर टिश्यूज जे आहे पर्टिक्युलर ऑर्गन्स तयार करतात. तर हे पर्टिक्युलर ऑर्गन्स जे आहे ते नंतर एक पर्टिक्युलर सिस्टीम तयार करतात. फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले जे ऑर्गन्स आहे, स्टमक आहे, इंटेस्टाईन वगैरे आहे, हे सेल्स पासून काय होतात, हे तयार होतो. पहिले स्टमक तयार होणार, इंटेस्टाईन तयार होणार आणि हे सगळेजण मिळून जे आहे एक सिस्टीम तयार करणार. हे ऑर्गन्स मिळून एक सिस्टीम तयार करणार. अशा प्रकारे नर्वस सिस्टीम मध्ये सुद्धा ऑर्गन्स, काही ऑर्गन्स आहेत, नर्वस सिस्टीम सुद्धा ह्या प्रकारेच काम करतो. तर आणि ह्याच्यानंतर जे आहे पूर्ण जे बॉडी मधले जे सिस्टीम्स आहेत, पूर्ण सिस्टीम्स युनाइट होऊन बॉडी फॉर्म करतात. तर आपल्याला माहित आहे, ॲज वी न्यू, cells unite together and forms tissues. Then these tissues further unites and forms the organs, and then these organs, or we can say these particular organs further unites and forms the particular system of the body, and then these whole systems unite and forms the human body. So here in nervous system is also made from the organs, and here the organs that works in nervous system are brain and spinal cord. Brain and spinal cord हे दोन organs आहेत जे nervous tissues ला रन करतात. तर आपल्याला माहित आहे की नर्वस टिश्यूज जो आहे, नर्वस सिस्टीम कशापासून तयार झाली, नर्वस ऑर्गन्स पासून. आणि आपल्याला माहित आहे हे ऑर्गन्स कशापासून तयार झाले, तर नर्वस टिश्यूज पासून तयार झालेले आहेत. तर सुरुवातीला आपण बघूया की जे नर्वस सिस्टीम मध्ये जे दोन ऑर्गन्स आहेत, दोन ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर हा आहे ब्रेनचा भाग आहे पूर्ण. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा, समजण्यासाठी चांगला आहे तुम्हाला. हा जे आहे ब्रेन आहे आपला, आणि हे ब्रेन आहे आणि हा दुसरा स्पायनल कॉर्ड आहे. तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन ऑर्गन्स जे आहेत जे नर्वस सिस्टीमला पूर्ण रन करतात. आता ब्रेन म्हणजे आपल्याला माहित आहे की ब्रेन मध्ये काय आहे, न्यूरॉन्स आहेत. न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर कसं आहे, हा बघा न्यूरॉन, हा सिंगल न्यूरॉन आहे न्यूरॉन. तर ब्रेन मध्ये काय, ब्रेन म्हणजे बंचेस ऑफ न्यूरॉन्स आहेत त्याच्यामध्ये, आणि ह्या न्यूरॉनला सपोर्टिंग करणारे सेल्स असतात जे एनर्जी प्रोव्हाइड करतात ह्यांना, न्यूरॉन्सला. तर हे सपोर्टिंग जे सेल्स आहेत किंवा हे सेल्स जे सपोर्ट करतात न्यूरॉन्सला, त्याला काय म्हणतात, सपोर्टिंग सेल्स, और दे आर कॉल्ड एज दी न्यूरोग्लिया. न्यूरोग्लिया सेल्स सुद्धा याला म्हणतात किंवा न्यूरोग्लिया सुद्धा म्हणतात. तर हे न्यूरोग्लियास काय आहेत, हे दोन सपोर्टिंग सेल्स आहेत न्यूरॉनला. न्यूरॉनला काय करतात, हे न्यूरॉनला ऑक्सिजन आणि ग्लुकोजच्या जे आहे फर्दर प्रोसेस होऊन ते दोन्ही मिक्स होऊन किंवा दोन्हीचा प्रोसेस होऊन त्यांना एटीपी तयार होतो, आणि हे एटीपी इज नथिंग बट दी एनर्जी प्रोव्हाइड करतो ब्रेन न्यूरॉन्सला. तर अशा प्रकारे ब्रेन मध्ये आपल्याला माहित आहे की न्यूरॉन्स आहेत, आणि हे न्यूरॉन्स बंचेस ऑफ न्यूरॉन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये न्यूरॉन्स आणि सपोर्टिंग सेल्स हे दोन इम्पॉर्टंट आहे. आणि सपोर्टिंग हे काय, सपोर्टिंग सेल्स कशाचं काम करतात, कनेक्टिव्ह टिश्यूजचं हे काम करतात. सो supporting cells or neuroglia, these are nothing but the connective tissues for this
सिस्टीम. आणि आपल्याला माहित आहे की नर्वस टिश्यूज जे आहेत, नर्वस टिश्यूज म्हणजे कोणते झालेत, न्यूरॉन आणि न्यूरोग्लियस cells. These are the nervous tissues. Nervous tissues guys, it carries out the special function of carrying message to the stimuli within the body. Nervous tissues मेन फंक्शन काय आहे, ते मॅसेज ट्रान्सफर करतात, मॅसेज घेऊन जातात विदिन दी बॉडी, जे आहे मॅसेजचं काम करतात. जसं आपले इलेक्ट्रिसिटी कशी असते, इलेक्ट्रिसिटीची वायरिंग कशी येते करंट फ्लो करण्यासाठी काम, तसंच बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम मध्ये मॅसेजेस इम्पल्सच्या माध्यमातून जे आहे ट्रान्सफर करतात. तर नर्वस टिश्यूज काय करतात, दे कॅरी द स्पेशल, त्याचं स्पेशल फंक्शन काय आहे, तर मॅसेज और इम्पल्सेस बॉडीच्या भोवती जे आहे पोहोचविण्याचं काम करतात. अजून these impulses, the property of irritability and conductivity are specially developed in the nervous tissues. Nervous tissues जे आहेत त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी आणि इरिटेबिलिटी जी आहे यांची एक खास वैशिष्ट्य आहे. हे इम्पल्सच्या माध्यमातून जे आहे ते मेसेजेस ट्रान्सफर करतात. The neurons are supported by a special type of the cell called as neuroglia. Neuroglia जे आहे जे सपोर्टिंग सेल्स आहेत. ईच न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे. न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपण HFA फर्स्ट सेमिस्टर मध्ये आपण बघितलं होतं की न्यूरॉन मध्ये काय आहे, न्यूरॉनचं स्ट्रक्चर कसं आहे. न्यूरॉन जो आहे याची बॉडी जी आहे 3 पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे. फर्स्ट वन इज द सोमा और द सेल न्यूक्लियस or cell body. Second one is the axons and third one is the axon terminal. तर हा न्यूरॉनचा स्ट्रक्चर आहे, लक्षात राहू द्या. हे जे आहे इथपर्यंतचं जे पोर्शन आहे, डेंड्राइट्स आहेत, हे इथं न्यूक्लियस आहे, हे जे पार्ट आहे हे न्यूक्लियस असेल तर ह्याला सेल बॉडी सुद्धा म्हणतात. हे सेकंड जे पोर्शन आहे हे हा कोणता आहे, ह्याला म्हणतात एक्झॉन. आणि हा थर्ड वन कोणता आहे, दीज आर दी एक्झॉन टर्मिनल्स. तर हा एक ट्री सारखा स्ट्रक्चर असतो. हा ब्रांचिंग वर जे सेल बॉडी आहे तो ब्रांचेस मध्ये असतो. एक्झॉन एक ट्रंक सारखा काम करतो आणि जो एक्झॉन टर्मिनल्स आहेत ते रूट सारखे काम करतात. तर न्यूरॉन्स किती टाइपचे आहेत, देयर आर 3 टाइप्स ऑफ न्यूरॉन्स, सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन अँड इंटरसिलेटेड और इंटर न्यूरॉन्स. 3 टाइपचे न्यूरॉन्स आहेत. एक आहे सेंसरी न्यूरॉन्स और सेंसरी नर्व्स. सेकंड वन इज द मोटार और इफरंट. सेंसरीला एफरंट सुद्धा म्हणतात, मोटारला जो आहे इफरंट म्हणतात. आणि थर्ड वन जे आहेत इंटर न्यूरॉन्स आहेत. तर इंटर न्यूरॉन्स काय, दे आर इंटरलिंक इन बिटवीन दी सेंसरी अँड मोटार न्यूरॉन्स. त्याच्यामध्ये जे इंटरलिंक्ड असतात त्याला इंटर न्यूरॉन्स म्हणतात. तर सेंसरी और एफरंट जे न्यूरॉन्स आहेत तर ते काय करतात, इम्पल्सच्या माध्यमातून दे ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम द पेरिफेरी ऑफ द बॉडी टू द स्पायनल कॉर्ड. हे स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनला जे आहे इम्पल्सेसच्या माध्यमातून जे मेसेजेस ट्रान्समिट करतात. मेसेजेस जे आहे ट्रान्समिट करतात टू द स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन. फॉर एक्झाम्पल हे जे आहे ह्याला सेन्सरी म्हणतात, म्हणजे ह्याच्यामध्ये सेन्सरी रिसेप्टर सुद्धा आहेत. ह्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह जे आहे आपल्याला जे सेन्स अपने अंदर जो पैदा होता है. फॉर एग्जाम्पल टेस्ट आहे, साइट आहे, विजन, हिअरिंग आहे, टच आहे ना, स्मेल आहे. तर हे जे सेन्स आहेत हे सेन्सरी नर्व्स ह्याला काय करतात, ब्रेन पर्यंत इमिजिएट पोहोचवतात. मोटार नर्व्स काय, दे न्यूरॉन्स कन्व्हेइंग इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन टू द स्पायनल कॉर्ड. ब्रेन पासून बॉडीच्या पार्ट्स पर्यंत किंवा ग्लँड्स पर्यंत जे मेसेजेस जातात, ऑर्डर्स जातात, मेसेजेस तर ऑर्डर्स जातात, तर तो आहे मोटार न्यूरॉन्स. त्यालाच आपण इफेरंट न्यूरॉन्स सुद्धा म्हणतात. तर सेन्सरी आणि एफेरंट कोणते झाले, मेसेजेस जे आपल्या ब्रेनला देतात, ब्रेन पर्यंत पोहोचवतात है ना. बादशाह तक जो मैसेजेस लेकर जाते हैं उसको क्या कहते हैं, सेंसरी और एफेरेंट न्यूरॉन्स. और जो मोटर बादशाह से जो ऑर्डर्स लेके निकलता है सिपे सालार, तो उसको क्या बोलते हैं, मोटर और इफेरेंट न्यूरॉन्स. तर इंटर न्यूरॉन्स क्या है, ये दोनों के बीच में का जो लिंकअप है, लिंक बिटवीन दी सेंसरी एंड मोटर न्यूरॉन्स,
तो इनके अंदर जो इंटरलिंक्स रहते हैं उसको बोलते हैं इंटरसिलिएटेड और इंटर न्यूरॉन्स। सो नर्वस सिस्टम कंक्लूजन कैसा है, नर्वस सिस्टम it is made up of nerve tissues that are made up of neurons and supporting cell called neuroglia. These neuroglia cells are nothing but the supporting cells for neurons, which is also called as a connective tissue. Here in nervous system, the main organs are brain and spinal cord. Brain is made up of nervous tissues where neurons and supporting cells called neuroglia cells which are present in the brain. So this is the short introduction of the nervous system. Now, as per syllabus, we will see the classification of the nervous system. Nervous system कशी classified केलेली आहे हे आपण बघूया. तर nervous system आपल्याला माहित आहे, nervous system it is divided into central nervous system आणि peripheral nervous system. What is central nervous system? What are the organs that are present that works in the central nervous system? That are brain and spinal cord. Nervous system brain आणि spinal cord च्या माध्यमातून जो है काम करतो. हा त्याचे दोन सिपे सालार आहेत, म्हणजे दोन त्याचे खास त्याचे दोन हे आहेत, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड जर वर्क केला नाही किंवा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड जर काढून टाकला तर हा नर्वस सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स होतो. नर्वस सिस्टम जे आहे दोन टाइप मध्ये डिवायडेड आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये दोनच गोष्टी आहेत, एक ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, ह्यांच्या माध्यमातून हा सेंट्रल नर्वस सिस्टीम वर्क करतो, फक्त ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. व्हाईल द पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आता आपल्याला माहित आहे की जे ब्रेन पासून जे नर्व्स निघतात बाहेर त्याला काय म्हणतात, क्रेनियल नर्व्स. आणि स्पायनल कॉर्डचे माध्यमातून स्पायनल कॉर्ड पासून जे वेन्स किंवा जे नर्व्स निघतात त्याला म्हणतात स्पायनल नर्व्स. स्पायनल कॉर्ड पासून निघून ते बॉडी पार्ट्स पर्यंत जातात, ऑर्गन्स पर्यंत जातात, तर ते आहे स्पायनल नर्व्स. तर स्पायनल नर्व्स आणि क्रेनियल नर्व्स, तर ह्याच्यामध्ये दोन प्रकारे नर्व्स आहेत. पण हे समजा तुम्ही सेंट्रल नर्वस सिस्टीमचा भाग इथपर्यंत संपला, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे, संपला सर्व सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेकंड पार्ट जे आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम कशावर डिपेंड आहे, पूर्ण नर्व्सवर डिपेंड आहे. ब्रेन पासून जे नर्व्स निघतात आणि स्पायनल कॉर्डच्या माध्यमातून जे ऑर्गन्सला किंवा बॉडी पार्ट्सला जातात तो आहे ब्रेन पासून निघणारे नर्व्स कोणते आहेत, क्रेनियल नर्व्स आहेत. व्हाईल स्पायनल कॉर्ड पासून जे नर्व्स निघतात आणि बॉडी पार्ट्स किंवा ऑर्गन्स पर्यंत जातात तो आहे स्पायनल नर्व्स, ते स्पायनल नर्व्स आहेत. तर पेरिफेरल नर्व्स, दीज नर्व्स आर अगेन डिवाइडेड इंटू टू पार्ट्स, एफेरंट डिव्हिजन आणि इफेरंट डिव्हिजन. आता हे निघणारे जे नर्व्स आहेत ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे नर्व्स आहेत. फर्स्ट वन इज दी दोन डिव्हिजन आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट वन इज द एफेरंट डिव्हिजन, व सेकंड वन इज द इफेरंट डिव्हिजन. एफेरंट डिव्हिजन कशाला म्हणतात, तो जे नर्व्स जे सेन्सरी नर्व्स आहेत है ना, सेन्सरी नर्व्स म्हणजे तो नर्व्स जे सेन्स किंवा रिसेप्टर पासून जे आपल्या ब्रेन पर्यंत जे मेसेजेस देतात की असं असं झाला, मार लागला, चोट लागली, गरम चुटका लागला किंवा जो ऍक्सिडेंट होऊन हात तुटला, पाय तुटला, जे जे काही मेसेजेस आहेत ते इमिडिएट जे आहे एफेरंट जे डिव्हिजन आहे त्याच्यामधले जे सेन्सरी नर्व्स आहेत ते मेसेज ब्रेनला देतात. आणि इफेरंट मध्ये काय करतात, मग ब्रेन जे मेसेज देतो की गरम आहे हात काढ, मार लागला हात काढ, तर हे मेसेजेस त्या बॉडी पार्ट्स पर्यंत जे जातात तो झाले इफेरंट डिव्हिजन. तर नर्व्स मध्ये दोन टाइप्स आहेत, एफेरंट आणि इफेरंट. एफेरंट आर दी सेन्सरी नर्व्स व दी इफेरंट आर दी मोटार नर्व्स. आता हे जे मोटार नर्व्स आहेत तर हे मोटार नर्व्स सुद्धा जे आहेत दोन टाइप्स मध्ये हे डिवाइडेड झाले आहेत. एक आहे सोमॅटिक नर्व्स आणि दुसरा आहे ऑटोनॉमिक नर्व्स. तर सोमॅटिक नर्व्स जे आहेत ते आता बघा आपले जे बॉडीमध्ये जे ऑर्गन्स आहेत आपले, आता इथं बघा तुम्ही, आता हे जे ऑर्गन्स आहेत तर आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये दोन ह्याच्यामध्ये डिवाइड झालेले आहेत. काही ऑर्गन्स जे व्हॉलंटरी असतात आणि काही इनव्हॉलंटरी असतात. व्हॉलंटरी ऑर्गन्स म्हणजे काय, ऐच्छिक, ते आपल्या इच्छेप्रमाणे करणार. तुमचा हात तुम्ही हलवा, तुम्ही पाय हलवा,
मसल्स जे आहेत तुमच्या, म्हणजे स्केलेटल जे मसल्स आहे, स्केलेटल सिस्टीम आहे, तर ते कोणते झाले? व्हॉलेंटरी झाले. आणि इनव्हॉलेंटरी मध्ये कोणते? आता तुम्ही कार्डियक मसल्स तुम्ही त्याला काय ऑर्डर देऊ शकता का? नाही. स्मूथ मसल्स जे आहेत त्यांना तुम्ही देऊ शकता का? नाही. ग्लँड्स तुमच्या इच्छेनुसार चालणार का? नाही. तर तुमच्या काही ऑर्गन्स इच्छेप्रमाणे चालतात आणि काही इच्छा म्हणजे ते म्हणजे ते आपोआप चालतात, ऑटोमॅटिक चालतात ते. तर जे कंट्रोल्ड आहेत, आता स्केलेटल मसल्स कसे आहेत? कंट्रोल्ड आहेत. तर हे कंट्रोल्ड जे मसल्स आहेत, जे तुमच्या इच्छेनुसार ते कंट्रोल्ड आहेत, ते कोणते? सोमॅटिक नर्व, त्याला म्हणतात सोमॅटिक नर्व सिस्टीम. एफेरंट डिव्हिजन मध्ये दोन प्रकारची नर्व सिस्टीम डिवाइड होतो. फर्स्ट वन इज द सोमॅटिक नर्व सिस्टीम, सेकंड वन इज द ऑटोनॉमिक नर्व सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्व सिस्टीम मध्ये काय म्हणजे जे तुमचे ते इन्व्हॉलंटरी आहेत, इन्व्हॉलंटरी आहेत, तुमच्या इच्छेमध्ये नाहीत ते. आणि व्हॉलंटरी कोणते आहेत? स्केलेटल मसल्स फॉर एक्झाम्पल, किंवा लंग्स येईल त्याच्यामध्ये. कारण तुम्ही श्वास नाही घेतला तर ते काय आपोआप घेतो का? ती नाही घेणार. काही काळासाठी काय नाही, पण तो थांबणार ती. पण स्केलेटल मसल्स, आता तुम्हाला रनिंग करायचं हे तुमच्या इच्छेवर आहे ना. नाही जर सांगितलं तर तुम्ही जागेवरच बसता. तर अशा प्रकारे जे आहे हे एफेरंट डिव्हिजन जे आहेत किंवा मोटॉर नर्व्स जे आहेत ते दोन ह्याच्यामध्ये डिवायडेड आहेत, सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक. हे जे सोमॅटिक स्केलेटल मसल्स आहेत, व्हॉलेंटरी मसल्स आहेत, जे ऐच्छिक मसल्स आहेत, ते बस सोमॅटिक नर्व जे स्केलेटल मसल्स आहेत ते व्हॉलेंटरी आहेत, ते कंट्रोल्ड आहेत. वाईल द ऑटोनॉमिक दिस इज नॉट कंट्रोल्ड बाय द acts, or this is not controlled by yourself. So this autonomic nervous system, it is again divided into two types. It is sympathetic nervous system आणि parasympathetic nervous system. पॅरासिम्पॅथेटिक मध्ये कसं आहे? वर्किंग मोड, जे आता तुम्ही रनिंग केला, हे केला, ते जे आहे तो त्यामध्ये तुमच्या ऑर्गन्स मध्ये जे आहे सिम्पॅथी निर्माण होते, तो हे आहे. आणि सेकंड वन इज द पॅरासिम्पॅथिक, जे आहे रेस्टिंग मोड मध्ये आहे. आता रेस्टिंग मोड मध्ये सुद्धा ते काम करतात, है ना. असं होते का की तुम्ही झोपल्यानंतर, ठीक आहे, तुमचा ब्रेन झोपला तर बाकीची बॉडी काय झोपती का? नाही. आपली आपली वर्किंग चालूच असते. तर रेस्टिंग मोड मध्ये सुद्धा हे अशा प्रकारे नर्वस सिस्टीम काम करते. तर हा झाला क्लासिफिकेशन ऑफ दी नर्वस सिस्टीम. तर सोपं आहे, हे लक्षात जर ठेवला तुम्ही आणि याला रिपीट तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल नर्वस सिस्टीम कशी आहे. तर हा झाला क्लासिफिकेशनचा भाग. आता हा आहे बघा सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम, डायग्रामॅटिकली तुम्हाला शो करण्यासाठी तयार केले मी. हा आपला ब्रेन आहे, ह्याला स्क्रीनशॉट घ्या आणि हे डायग्राम जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला सगळं समजणार. हा ब्रेन आहे ना, सेंट्रल नर्वस सिस्टीमचे पार्ट आहे ते. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये कोण कोण आले? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. संपला, इथपर्यंत संपला. हे झाला सेंट्रल नर्वस सिस्टीम. व्हाईल आता हे जे नर्व्स निघालेले, क्रेनियल नर्व्स आहेत, स्पायनल नर्व्स आहेत. आता ब्रेन मध्ये बघा तुम्ही, हे जे न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कशाचं आहे? न्यूरॉन्स आहे. तर न्यूरॉन्सचे पूर्ण ब्रेन मध्ये आपण जर ब्रेन ओपन केले, ब्रेन जर तुम्हाला दिले आणि त्याला ओपन करून बघा म्हणून सांगितलं, तर तुम्हाला काय दिसणार? त्याच्यामध्ये न्यूरॉन्स दिसणार. आणि न्यूरॉन्सच्या आसपास हे न्यूरॉन्सचे बंडलचे बंडल असणार ह्याच्यामध्ये. आणि न्यूरॉन्सच्या आसपास मध्ये काय असणार? सपोर्टिंग सेल्स, त्याला काय म्हणतात? न्यूरोग्लिया सेल्स. तर हे ब्रेन मध्ये असणार. आणि जे ब्रेन पासून जे नर्व्स निघतात त्याला काय म्हणतात आपण? क्रेनियल नर्व्स. व्हाईल जे स्पायनल कॉर्ड पासून जे नर्व्स निघतात त्याला म्हणतात स्पायनल नर्व्स. हे बॉडीच्या पार्ट्सला किंवा ऑर्गन्सला जाऊन त्यांचा टार्गेट असतो. तर हा जे रिजन आहे हा तर झाला सेंट्रल नर्वस सिस्टीम, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा. पण हे पूर्ण जे जाल जैसा ये पूरा जो सिस्टम है, ये नसों का जो सिस्टम है, पूरा नर्व्स का जो सिस्टम है दोनों साइड से, तो ये सिस्टम को हम कहते हैं पेरिफेरल नर्वस सिस्टम. सो पेरिफेरल नर्वस सिस्टम क्या है ये? इट इज वेरी वाइडली अरेंज्ड इन दी बॉडी. तर ऑन द पेरिफेरी ऑफ द बॉडी और पेरिफेरी ऑफ दी स्पायनल कॉर्ड. तर ह्याच्यामध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये बघा तुम्ही, इट इज डिवाइड इंटू टू रिजन, दॅट इज एफेरंट आणि इफेरंट. एफेरंट काय? सेन्सरी नर्व्स आहेत, म्हणजे इम्पल्सेस फ्रॉम ऑर्गन टू दी ब्रेन किंवा बॉडी पार्ट्स टू दी ब्रेन पर्यंत येतात वाया स्पायनल नर्व्स और क्रेनियल नर्व्स, है ना.
काय डायरेक्टली जो आहे ब्रेनला सांगतात आणि काय जो इनडायरेक्ट स्पायनल कॉर्डच्या थ्रूनी ब्रेनला सांगतात किंवा मेसेजेस पोहोचवतात. वाईल द मेसेजेस ऑर द ऑर्डर्स गिवन बाय द ब्रेन, तर ऑर्डर्स दिल्यानंतर हे काय इफरंट आणि मोटर डिव्हिजन आहे. तर ऑर्डर घेऊन जाणारे नर्व्स आहेत त्याला काय म्हणतात आपण इफरंट ऑर मोटार नर्व्स. ह्याच्यामध्ये काय ब्रेन जे ऑर्डर देईल ते ऑर्गन किंवा बॉडी पार्ट पर्यंत ते नेऊन ऍक्ट करणार. तर हा झाला सेंट्रल नर्वस सिस्टीम डायग्रॅमॅटिकली आहे. आता आपल्याला माहित आहे की आपल्या बॉडीला सुद्धा एक कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करतो है ना. बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन असतो, कंट्रोल सुद्धा असतो आणि एक दुसरे एकमेकांना कोऑर्डिनेट सुद्धा करतात. तर बॉडी इज कंट्रोल्ड अँड कोऑर्डिनेटेड बाय नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम. हे दोन जे सिस्टीम आहेत हे दोन सिस्टीम बॉडीला कंट्रोल करतात आणि कोऑर्डिनेट करतात. बट नर्वस सिस्टीम वर्क्स व्हेरी रॅपिडली. नर्वस सिस्टीम एकदम ताबडतोब काम करणार हा, आणि त्याचं ऍक्शन कसं असणार व्हेरी शॉर्ट लाईफ असणार, शॉर्ट पिरियड साठी त्याचं ऍक्शन असणार. फॉर एक्झाम्पल नर्वस सिस्टीमचा हा शॉर्ट टर्मचा समजा तुम्हाला एखादा मच्छर चावला किंवा एखादा विंचू तुम्हाला चावला तर तुम्ही काय करणार एकदम इमिजिएट हात मेसेज जाणार, इमिजिएट मेसेज येणार, तुम्ही मच्छरला मारणार किंवा विंचूला काढून टाकणार ते. तर हा जे एकदम ऍक्शन आहे तर तो एकदम शॉर्ट टर्म आहे, म्हणजे इमिजिएट चुटका लागला एकदम हात काढणार तुम्ही, झाला खेळ पूर्ण. बट एंडोक्राइन सिस्टम जे आहे तो व्हेरी स्लोली वर्क करतो. एंडोक्राइन व्हेरी स्लोली वर्क्स बट लास्ट व्हेरी लॉन्ग. एंडोक्राइन सिस्टम जो है बहुत शॉर्ट, एंडोक्राइन सिस्टम जो है वेरी स्लोली काम करता है लेकिन लॉन्ग लास्टिंग रहता है. इसका वर्क जो है लॉन्ग टर्म के रहते हैं. फॉर एग्जांपल ग्लूकोज लेवल बॉडी में का, बॉडी में अगर 400 अगर अपना शुगर लेवल बढ़ेगा 400 तक गया है तो इसको जो है एंडोक्राइन ग्लैंड्स जो है इसको इसके ऊपर एक्शन लेके इसके ऊपर काम करके स्लोली इसको जो है कंट्रोल में लाएंगे. विद इन कंट्रोल लिमिट्स में जो है शुगर लेवल आएंगे. लेकिन ऐसा नहीं होगा कि आज 400 पे आ गई शुगर तो कल जो है 500 होगी या फिर 400 तक वापस चली जाएगी नॉर्मल रेंज से. ऐसा नहीं, ये स्लोली फिर बढ़ेगी. जिस तरह से स्लोली कम होती वैसे ही स्लोली ये बढ़ेगी. सो एंडोक्राइन सिस्टम वर्क्स वेरी स्लोली बट एक्शन ऑफ द नर्वस सिस्टम इज वेरी बट ऍक्शन ऑफ द एंडोक्राइन सिस्टम इज व्हेरी लॉंग लास्टिंग. लॉंग लास्टिंग परत ह्याचा ऍक्शन असतो. तर हा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचं काम सुद्धा हा नर्वस सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये करतो. तर अशा प्रकारे आपण हे इंट्रोडक्शन ऑफ द नर्वस सिस्टीम, क्लासिफिकेशन एंड हाउ कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन ऑफ द नर्वस सिस्टम वर्क्स, ये हमने आज शॉर्ट में देखा है. तो नेक्स्ट लेक्चर में हम इंशाल्लाह देखेंगे कि नर्वस सिस्टम का स्टार्ट जो है कैसा है. तो इसमें हम नेक्स्ट लेक्चर में हम उसको देखेंगे. तो हमारा लेक्चर हम यहीं पर अभी जो रोक देंगे.